नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी या पुस्तकातील पुढील विवरण घेऊन आलेली आहे। सांख्य योग हा आपला दुसरा भाग सुरू आहे। सगळ्यात आधी देवाला पुष्प अर्पण करते। पुष्पं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि। राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण। नैवेद्य अर्पण करते। नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि। हरे राम हरे कृष्ण, हरे कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्ण, हरे कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्ण, हरे कृष्ण हरे हरे। चला मग आपण आपल्या पाठाकडे वळूया। आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राधे कृष्ण लिहायला विसरू नका। राधे कृष्ण, राधे कृष्ण। यद्यच्छया चोपत्रं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभते युद्धमीदृश्यम्। हे पार्थ, ज्या क्षत्रिय अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहे, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात। तात्पर्य: अर्जुन जेव्हा म्हणाला की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही, यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल, तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीच्या विश्वाचे आदि गुरु भगवान श्रीकृष्णांनी निंदा केली होती। अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती। अहिंसक म्हणून त्याला त्याचे नियत कर्म करवायचे होते। क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खाचे तत्वज्ञान आहे। महान ऋषी आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की क्षत्रियो हि प्रजार्शन शस्त्रपाणिः प्रदंडयन् निर्जित्य परसयनादि शिंतीं धर्मीन पालयेत। सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे। यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो। म्हणून त्याला शत्रू राजाच्या सैन्याचा निपात करावा लागतो आणि याप्रमाणे धर्मतत्वानुसार त्याने जगावर राज्य करावे। सर्व बाबींचे विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत होण्याचे काहीच कारण नव्हते। जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्यभोग घेता आला असता आणि जर युद्धामध्ये तो मारला गेला असता तरी त्याची स्वर्गलोक प्राप्ती उन्नती झाली असती, कारण तेथील द्वारे त्यासाठी सताड खुली होती। दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणं त्याला लाभदायक होते। अथ चैत्वमिमं धर्म्यं संग्राम न करिष्यामि सी ततः स्वधर्म कीर्तीच हित्वा पापमवाप्स्यामि। परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तुझी
कीर्ती गमावशील. तात्पर्य: अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान शंकरासहित इतर देवदेवतांशी युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती. शिकाऱ्याच्या वेशात आलेल्या भगवान शंकराचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले व पाशुपतास्त्र नावाने अस्त्र वरदानक म्हणून प्राप्त केले. अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहीत होते. द्रोणाचार्यांनाही त्याला आशीर्वाद दिले व असे अस्त्र वरदान दिले की ज्यायोगे तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता. त्याचा पिता व स्वर्गाचा राजा इंद्र यांच्यासहित इतर अनेक अधिकारी व्यक्तींकडून त्याने युद्ध करण्याचे पात्रतेबद्दलची विश्वसनीयता प्राप्त केली होती. परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला तर त्याने आपले क्षत्रियाचे कर्तव्यच टाळले असे नव्हे तर तो आपली कीर्ती आणि नावलौकिक ही गमावून बसला असता आणि याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वतःचा राजमार्ग बनवला असता. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाले तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता. अकीर्तीचापि भूतानि कथयिष्यति तैव्ययाम संभावितस्य चाकीर्ती मरणा दतिरुच्यते. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सामान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. तात्पर्य: अर्जुनाचा सखा आणि तत्वोपदेश या नात्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या युद्ध करण्याच्या नकाराबद्दल अंतिम निर्णय देत आहेत. भगवान म्हणतात, अर्जुन, युद्धारंभ होण्यापूर्वीच तू जर युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुला भ्याड म्हणतील आणि जर तू म्हणत असशील की लोक काहीही अपशब्द बोलले तरी तू युद्धभूमीतून पलायन करून तुझे प्राण वाचवशील तर माझा तुला सल्ला आहे की तू युद्धात मरणेच अधिक उत्तम आहे. तुझ्यासारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. म्हणून प्राणरक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तू युद्धात मरण पावणे अधिक उत्तम आहे. यामुळे माझ्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यापासून आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावण्यापासून तुझे रक्षण होईल. म्हणून अर्जुनासाठी भगवंतांचा अंतिम निर्णय होता की युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्याने युद्धात मृत्यू पत्करावा. भयाद्रना दुपरतम मत्स्यन्ते त्वां महारथः येषा च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझं नावलौकिकाची आणि यशाची वाखणणी केली आहे त्यांना वाटले की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपला निर्णय देणे चालूच ठेवले. ते पुढे म्हणतात की तू असे समजू नकोस की दुर्योधन, कर्ण आणि इतर योद्धांना तू आपला बंधू आणि पितामह यांच्याबद्दलचे करुणेमुळे रणभूमी सोडून गेला असे वाटेल. त्यांना वाटेल की भयभीत होऊनच तू रणभूमी सोडून गेलास. अशा तऱ्हेने तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलचा त्यांना असणारा आदर साफ धुळीत मिसळून जाईल. अवाच्य वादंश्व बहुन्वदिष्यति तवाहितः निंदन्तवसौ सामर्थ्य ततो दुःखोत्तरम तू किम. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे. तात्पर्य: प्रारंभी भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या अनाहूत करुणेबद्दल आश्चर्य वाटले आणि ही करुणा अनार्याचा साजेशी आहे असे ते म्हणतात. आता श्रीकृष्णांनी इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाच्या तथाकथित करुणेच्या विरोधात स्वतःची मते पटवून दिली आहेत. हतो वा प्रायप्सि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुष्टित कौन्तेय युद्धाय कृत निश्चयः
हे कौंतया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल, किंवा तू विजयशील प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. तात्पर्य: अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची खात्री नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले असते, कारण युद्धात मारला गेल्यानेही त्याला स्वर्गलोक प्राप्त उन्नत होत आले होते. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैव पापमवाप्यासि. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. तात्पर्य: भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुनाने युद्धासाठी म्हणून युद्ध करावे, कारण ही त्यांची इच्छा आहे. कृष्णा भावना भावी कार्यामध्ये सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यासारख्या विचारांना अजिबात थारा नाही. श्रीकृष्णांसाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे, कारण त्यामुळे भौतिक कार्य बंधनास कारणीभूत होत नाही. जो आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता सत्वगुणांमध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्यकर्माचा बंधनात अडकावे लागते. पण ज्या व्यक्तीने कृष्ण भावना भावित कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले आहे त्याला सामान्यतया कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही, किंवा तो कोणाचा ऋणीही राहत नाही असे सांगितले जाते. देवर्षी भूतात तृणा पितॄंना न किंकरो नायमृणी च राजन सर्वात्मना यः शरणं गतो मुकुंदम परिहृती कृतम. इतर सर्व कर्तव्यांचा त्याग करून जो पूर्णपणे मुकुंद श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही. तसेच तो देवदेवता, ऋषीमुनी, मानव समाज, नातलग, मानवता किंवा पितर इत्यादी ऋण त्याच्यावर राहत नाही. हाच संकेत श्रीकृष्णांनी अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात दिला आहे आणि याचे अधिक स्पष्ट वर्णन पुढील श्लोकात केले जाईल. एषा ते बिहता सांख्य बुद्धिर्योगे त्विद्मा शृणु बुद्धयो युक्तो यया पार्थ कर्मबंध प्रयासी. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐक. हे पार्थ, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. तात्पर्य: वैदिक शब्दकोश निरुक्ती यात म्हटले त्याप्रमाणे संख्या म्हणजे जे सर्व गोष्टींचे विस्तृत रूपात वर्णन करते आणि जीवात्माच्या स्वरूप स्थितीची माहिती सांगणारे तत्वज्ञान म्हणजे हे सांख्य तत्वज्ञान होय. योग या इंद्रिया निग्रह करण्याशी संबंधित आहे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रिय तृप्तीवर आधारित होता. आपले आद्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत व्हायचे होते, कारण त्याला वाटत होते की धृतराष्ट्रपुत्र, चुलते भाऊ, चुलते बंधू इत्यादींची हत्या करून राज्य उपभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊ. दोन्ही गोष्टी मूलतः इंद्रिय तृप्तीवरच आधारित होत्या. बुद्धी आणि कर्तव्यांचा त्याग केला तरीही नातलगांवर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख ही दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित आहेत. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगायचे होते की आपल्या पितामहांच्या शरीराचा वध केल्याने तो त्यांच्या आत्म्याचा वध करणार नव्हता. पुढे ते सांगतात की भगवंत सहित सर्व उपस्थित व्यक्तींचे सत्व नित्यच असते. त्या सर्व व्यक्तींना भूतकाळ सत्व स्वतः होते, वर्तमान काळात स्वत्व आहे आणि भविष्यातही त्यांना स्वत्व राहील.
कारण आपल्याला सनातन काळासाठी स्वतत्व आहे. आपण केवळ विविध प्रकारे आपला शारीरिक पोशाख बदलतो, परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले सत्व ठेवतो. आत्मा आणि शरीराचे पृथक्करणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे आणि आत्मा आणि शरीर यांच्याबद्दल विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आलेल्या तत्वज्ञानाला निरुक्ती शब्दकोशाप्रमाणे सांख्य तत्वज्ञान असे या ठिकाणी म्हणतात आले आहे. तोतया कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाचा या सांख्य तत्वज्ञानाशी काडीमात्रही संबंध नाही. नास्तिक कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाचीही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अवतार मूळ भगवान कपिल यांनी श्रीमद भागवतात आपली माता देवहूती सांख्य तत्वज्ञान सांगितले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की पुरुष किंवा परमेश्वर हेच कर्ता आहेत आणि प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते सृष्टीची निर्मिती करतात. या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते. वेदामधील वर्णावरून आपल्याला कळून येते की परमेश्वरांनी प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपाद्वारे अनुरूप जीवात्मे प्रवेशित केले. हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्त तिखाकर भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला उपभोक्ता समजत आहेत. ही मनोवृत्ती आहे आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला उपभोक्ता समजत आहेत. ही मनोवृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते. त्यावेळी जीवात्मा भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो. हा मायेचा किंवा इंद्रिय तृप्तीचा शेवटचा आघात असतो आणि अनेकानेक जन्मात इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या प्रकारे त्यांची परमसत्य प्राप्तीचा इच्छा पूर्ण होते. अर्जुनाने पूर्वीच श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचा आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला आहे. शिष्यते हम चादी माम त्वाम प्रपन्नम म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोग युक्त होऊन कसे कार्य करावे याबद्दल सांगतील. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरिता भक्तियोगाचे आचरण कसे करावे याबद्दल सांगतील. यात बुद्धियोगाने चे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंतांनी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आले आहे. परंतु हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून जो भगवंतांच्या भक्तिमय किंवा दिव्य प्रेममयी सेवेमध्ये दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनेमध्ये स्थित झाला आहे त्यालाच भगवंतांच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते. यासाठी भगवंत सांगतात की जे दिव्य प्रेमामुळे भगवत भक्तीमध्ये नित्य रममान होतात त्यांनाच फक्त ते भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतात. या प्रकारे भक्त सहजरित्या नित्य आनंदमयी अशा भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे या श्लोकात सांगण्यात आलेल्या बुद्धियोग म्हणजे भगवत भक्ती होय आणि या ठिकाणी उल्लेख केलेल्या सांख्य शब्दाचा तोतया कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाशी काडीमात्रही संबंध नाही. यासाठी या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या सांख्य योगाचा नास्तिक सांख्य तत्वज्ञानाशी संबंध आहे अशा कोणीही गैरसमज करू नये. तसेच त्या काळाची त्या नास्तिक सांख्य तत्वज्ञानाचा काही प्रभावही नव्हता आणि भगवान श्रीकृष्ण अशा निरीश्वरवादी भोंदू तत्वज्ञानाचा उल्लेख करणे शक्य नाही. वास्तविक सांख्य तत्वज्ञानाचे वर्णन भगवान कपिलांनी श्रीमद भागवतात केले आहे, पण त्याचाही वर्तमान विषयांची अजिबात संबंध नाही. या ठिकाणी सांख्य म्हणजे शरीर आणि आत्म्याचे पृथक्करात्मक विवेचन केवळ अर्जुनाला बुद्धियोग किंवा भक्तियोग
आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याचे विस्तृत विवरण केले आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांचे सांख्य आणि भगवान कपिलांचे भागवतातील सांख्य तत्वज्ञान एकच आहे. तो सर्व भक्तियोगच आहे. यासाठी भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे अल्पबुद्धी लोक आहेत ते केवळ सांख्ययोग आणि भक्तियोग यामध्ये भेद करतात. अर्थात नास्तिक सांख्ययोगाचा भक्तियोगाशी मुळीच संबंध नाही. तरी सुद्धा अज्ञानी लोक दावा करतात की नास्तिक सांख्ययोगाचाच उल्लेख भगवद्गीतेत केला आहे. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय. असे कार्य कितीही दुष्कर असले तरी तो केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरिता कार्य करतो. तो बुद्धियोगाच्या तत्वाद्वारे कार्य करीत असतो. यामुळे तो नित्य दिव्यानंदामध्ये रममाण असतो. अशा दिव्य कार्यामुळे भगवत कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करता ही त्याला मुक्तता होते. कृष्ण भावना भावित कर्म आणि सकाम कर्म, विशेष तत्वे, कुटुंब प्राप्ती किंवा भौतिक सुखप्राप्ती करून इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या कर्मामध्ये बराच फरक आहे. म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्माचा बुद्धियोग हा दैवी गुण आहे. नेहाभिक्रमानाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमयस्य धर्मस्य त्रायत महतो भयात. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्पप्रगतीनेही मनुष्याच्या मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होते. तात्पर्य: श्रीकृष्ण भावना, भक्ती, कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्ण प्रीत्यर्थे केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे. प्रारंभी असे कर्म जरी अल्पत्य असले तरी त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अशा अत्यल्प कर्माचा कधीही नाशही होत नाही. भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावे लागते नाही, तर त्यासाठी केलेले सारे प्रयत्न निष्फळ ठरतात. परंतु कृष्ण भावनेत प्रारंभ केलेले कर्म जरी पूर्ण झाले नाही तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो. म्हणून असे कृष्ण भावनायुक्त कर्म करणाऱ्यांचे कर्म जरी यावर पूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही. कृष्ण भावनेमध्ये केलेल्या 1% कर्म ही शाश्वत काळासाठी असते. म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा ते 2% पुढे सरू लागते. परंतु भौतिक कर्म 100% झाल्या वाचून लाभदायक होत नाही. अजामिळाने आपले कर्तव्य काही प्रमाणात कृष्ण भावनेने केलेले होते, पण भगवंताच्या कृपेने त्याला 100% फलप्राप्ती झाली. या संबंधी श्रीमद भागवतात एक सुंदर श्लोक आहे. त्यक्त्वा स्वधर्म चरणांबुज हरे भजन पक्वोथ पततो यदि यत्र क्व वाभद्रम बुधमश्य किम त्वो वार्थ आपतो भजताम. स्वधर्मतः जर एखादा आपल्या नियत कर्माचा त्याग करून कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो आणि अशा कर्माची पूर्तता न झाल्यामुळे पतित झाला तर त्यामध्ये त्याचा काय तोटा होणार आहे? आणि ज्याने आपली भौतिक कर्मे पूर्ण केली आहेत त्याला काय फायदा होणार आहे? किंवा ख्रिश्चन म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याला जरी संपूर्ण जगाची प्राप्ती झाली पण शाश्वत आत्म्याच जर गमवावा लागला तर त्या मनुष्याचा त्यात काय लाभ आहे? भौतिक कर्मे आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याचा शरीराबरोबरच अंत होतो. परंतु कृष्ण भावनेने केले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जाते. निदान पुढील जन्म म्हणून मनुष्य योनीतच प्राप्त होण्याची
तरी निश्चिंत संधी त्याला असते. असा जन्म त्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरी किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो, ज्यामुळे त्याला कृष्ण भावनेत पुन्हा उन्नत होण्यासाठी संधी मिळते. कृष्ण भावनेत केलेले कर्माचा हाच अप्रतिम गुण आहे. श्रीकृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राधे कृष्ण.